झी 24 तास एक पाऊल पुढे। नव्या वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी ही की कॅप्टन धोनीची बॅट जागी झाली आहे। चेन्नईमध्ये धोनीनं शतकी खेळी करत फॉर्म परतल्याचं दाखवून दिलं, पण प्रश्न हाच की फक्त बॅटमधून रनची बनसात झाली तर टीमचा परफॉर्मन्स बदलेल की कॅप्टन्सीमध्येही माहीचं मॅजिक पुन्हा दिसेल। Second home, and that's the line as well as the length. धोनीची बॅट टळपली, मात्र त्याच्यातला कॅप्टन कूल कधी जागा होणार हाच प्रश्न आता टीम इंडियाच्या चाहत्यांना पडलाय। बॅटची जादू चालली, नेतृत्व पुन्हा कधी बहरणार? चेन्नई वनडेत धोनीनं आपल्या करिअरची एक सर्वोत्कृष्ट आणि जबाबदार इनिंग खेळली। वनडेच्या 50 इनिंग नंतर धोनीनं सेंचुरी लगावली। तब्बल 3 वर्षांनी धोनीच्या बॅटमधून सेंचुरी झळकली आणि याच इनिंग बरोबर धोनी वनडे क्रिकेटमध्ये 7000 रन्स पूर्ण करणारा भारताचा 7वा क्रिकेटपटू ठरलाय। क्रिकेटचे एक्सपर्ट धोनीच्या या इनिंगला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात शानदार इनिंगपैकी एक मानतात। पाकिस्तानचा माजी कॅप्टन इम्रान खाननं धोनीची बंगळुरूमधील इनिंग वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम इनिंगपैकी एक असल्याचं म्हटलंय। धोनीनं आपल्या करिअरची सर्वात स्पेशल इनिंग खेळली आहे। ज्या परिस्थितीत त्यानं सेंचुरी लगावली त्याची ही इनिंग म्हणजे वनडे क्रिकेटमधील सर्वात चांगल्या इनिंगपैकी एक आहे। धोनीनं आपल्या करिअरची सर्वात स्पेशल इनिंग खेळली आहे। ज्या परिस्थितीत त्यानं सेंचुरी लगावली त्याची इनिंग म्हणजेच वनडे क्रिकेटमधील सर्वात चांगल्या इनिंगपैकी एक आहे। धोनीनं या इनिंगनं आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिलंय, पण कॅप्टन्सीच्या फ्लॉप शोनं या रंगाचा बेरंग केलाय। नाखुश क्यों है? क्योंकि जब मैच होता है तो दोनों टीमों की बराबरी एक जैसी है वहां पे, और आपको उसी के हिसाब से जाना चाहिए, ना कि ये कि एक्सक्यूजेस ढूंढने के लिए। मैं नहीं बिलीव करता कि जब आप हारें तो आप एक्सक्यूजेस ढूंढ लें, जब आप जीतें तो वाह वाह है सब। धोनीनं मात्र स्वतःला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवलंय। बॅटमधून रन्स आल्यानं माहीचा आत्मविश्वास नक्कीच वाढलाय, पण चाहत्यांना त्या धोनीला पाहायचंय ज्याच्या निर्णयामुळे कोणत्याही मॅचचा निकाल पलटत होता। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।